नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 आत्मसंयम योग यामधील 106च्या पुढील ओव्या घेऊयात. ऐसिया असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठीचा दिपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाचया यशा धाकुटे वेढून पुरे जयाचेनी अंगिके तेजो आओ रवी शशीचिये वनिजे मनोनी जग हे वंशिजे वीन तैसे तया हागा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे आकळशील तू म्हणोनी असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे दाववी मिशे येणे काय बोललो ते एक द्वैताचा ठावची फेडी ते ब्रह्मविद्या की जेले उघडी तरी अर्जुना पढे हे गोडी नासे लहन म्हणूनी ते तैसे बोलणे नव्हे स पातळ आड लावणे केली मनची वेगळे वाने भोगावया जया सोहम भाव आटुकू मोक्ष सुखा लागोनी रंकू तयाची ये दिठीचा झने कळंकू लागेल तुझिया प्रेमा विपाये अहम भाव ययाचा जाईल मी तोची हा जरी होईल तर मग काय कीजील एकलया दिठीची पाहता निवजे की तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटोनी खेव दिजे ऐसे कवन आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवनेसी ही चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अनौपदेशाचेनी हताशने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे कृष्णा सुखाचे चिरोपडे ओतले गा. या ओव्यांचे निरूपण करताना स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे सांगतात, अशी या पुरुषाची लोकोत्तर लक्षणे श्रीकृष्ण आपल्या सर्वज्ञेने सांगतात. जो ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्याच्या दृष्टीचा प्रकाशक व ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते. ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या यशाचे आच्छादन करण्यास पुरत नाही. अर्थात वेदसुद्धा श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन करू शकत नाहीत. ज्याच्या अंगातील तेजाने सूर्य चंद्र तळपतात त्याच्या सत्तेने जगही प्रकाशित झाले आहे. ज्याच्या नामापुढे आकाशही तोकडे वाटते त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील. म्हणून हे वर्णन आता पुरे. ही लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणची लक्षणे सांगितली व का सांगितली हे मला सांगता येत नाही. जे आत्मज्ञान द्वैताचे समूळ नाश करते ती जर स्पष्ट केली तर प्रिय अर्जुनाविषयीचे प्रेम नाहीसे होईल. म्हणून भगवंत तसे बोललेले नाहीत. आडपडदा लावून अर्जुनाचे व आपले मन प्रेमाचा उपभोग घेण्यासाठी देवांनी वेगळे ठेवले. मी ब्रह्म आहे या भावनेत जे अडकून राहतात, ज्यांचे मन मोक्षसुख मिळवण्यासाठी ललचावले आहे, कदाचित याचा मीपणा जाईल आणि जर
हा मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे? पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास व तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्याला दुसरे कोण आहे? जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपल्या मनात न मावणारी अशी उत्तम गोष्ट कोणाजवळ बोलावी? या अडचणीमुळे श्रीकृष्णांनी बोलण्यात साधूची लक्षणे सांगून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला व त्यांचे मन वळवले. श्रोते हो, इथे आपल्या श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 120 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.